अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या मुलांनो, जे तुम्ही पाहू शकत नाही ते सांगण्यासाठी मी आज आलो आहे। माझे शब्द लक्षपूर्वक ऐका, तरच तुम्हाला सत्य समजेल, तरच तुमचे जीवन नक्कीच बदलेल। ते तुम्ही बदलू शकता। मित्रांनो, असेच प्रेमळ स्वामी संदेश ऐकण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। पण ज्या प्रतीक्षेत तू आजपर्यंत जगला आहेस, तू जे काही करत आहेस त्याचे फळ तुला मिळाले आहे का? माझ्या बाळा, आजपर्यंत तू सत्य ऐकतोस। आजपर्यंत तू ज्यांच्याकडून मदतीची अपेक्षा केली आहेस त्यांच्याकडून तू आंधळेपणाचा विश्वास ठेवला आणि सगळेच फक्त तुझ्या दुःखाचे कारण बनले आहेत। पण तरी आजपर्यंत तुझे नशीब बदलायला कोणीतरी येईल असा विचार करत असाल तर माझ्या बाळा, असा विचार करणे सोडून दे, कारण अजून तरी कोणीतरी येणारच आहे। म्हणून तू त्याची वाट बघणं नक्कीच सोडून दे। अधिक वाट पाहणे म्हणजे वेळ वाया घालवणे आणि तुमची परिस्थिती आणखी बिघडत आहे हे पाहणे। कारण तुम्हाला आता दुसऱ्याची कोणाची तरी आनंद मिळेल याची वाट पाहण्याची गरज नाही, फक्त तुम्हीच ते आणू शकता। यासाठी तुम्ही एकच काम करा, कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमच्या इच्छा या कमेंट सेक्शनमध्ये मागा। मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करीन की सर्वांच्या इच्छा पूर्ण हो। जर तुमचा त्रास कोणीतरी दूर करू शकत असेल तर तूच हे करू शकतोस। स्वतःवर विश्वास ठेव आणि पुढे जा। बाळा, यश तुझी वाट पाहत आहे। जर तू अजूनही असाच राहिलास तर तुझ्या आयुष्यात कोणताही बदल नक्कीच होणार नाही, हे लक्षात ठेव। माझ्या बाळा, माझे शब्द कडू असू शकतात पण खोटे नाही। आयुष्य आहे, सोपे काही साध्य होत नाही, फक्त मेहनत माणसाचे नशीब बदलू शकते। माझ्या प्रिय बाळा, जर तुम्ही हा संदेश आत्तापर्यंत पाहिला असेल तर मग तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल आणि तुम्ही आयुष्यात भरपूर काही मिळवाल। असाच संदेश पुढपर्यंत बघत राहा। माझ्या बाळा, तुझा चेहरा पाहून अनेक लोकांमध्ये अनेक प्रकारचे गैरसमज असतात। कोणी तुझ्या चारित्र्याबद्दल काहीतरी विचार करतो आणि कोणी तुमच्या संगोपनाबद्दल काहीतरी बोलतो। जरी ते तुमच्या चांगले ओळखत नसले किंवा तुम्हाला चांगले ओळखत नसले तरीही ते तुमच्या पाठीमागे तुमच्यावर टीका करतात। हे तुला काही फरक पडत नाही, पण ते मला माहीत आहे, कारण तुम्ही ठरवले आहे की तुम्हाला जे काही करायचे आहे तेच करायचे आहे। तुम्ही कोणाच्या बोलण्यावर अवलंबून राहू शकणार नाहीत। तुम्ही अनेक वेळा पडून पुन्हा स्वतःहून उठला आहात। तुम्ही लोकांना ओळखता। वयाने आणि अनुभवाने तुम्हाला समजले असेल की लोक तुम्हाला सल्ला द्यायला आणि ज्ञान वाटायला येतात, पण जेव्हा तुम्हाला मदतीची गरज असते तेव्हा ते येत नाहीत। या सगळ्या गोष्टी बघून तुमची एवढी खात्री पटली आहे की तुम्ही जे काही कराल ते आपल्या स्वतःच्या आणि कठोर परिश्रमाने। देवाने काही निवडले आणि ते लोक देवाने निवडले आहेत ते स्वतः सर्व काही करू शकतात। ज्यांच्यासाठी देव कोणताही आधार पाठवत नाही त्यांच्या बाबतीत असे घडते, कारण एखाद्याला एकदा आधार मिळाला की तो त्याचा आत लपलेल्या पापांचा उपयोग करू शकत नाही आणि त्याची क्षमता पाहू शकत नाही। म्हणून आपण समजून घेतले पाहिजे की ते चुकीचे आहे। प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी समस्या येतात, पण ज्यांच्यात हिंमत असते त्याला लढायचे असते, तोच खरा राजा असतो। तो नुसते बोलत नाही तर करून दाखवतो। प्रिय बाळा, मला आशा आहे की तुला माझे बोलणे समजले असेल आणि माझे शब्द तुला मनापासून आवडले असतील आणि ते तुझ्या मनापर्यंत पोहोचले असेल। जर मनापर्यंत पोहोचले असेल तर कमेंटमध्ये नक्कीच श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नको। बाळा, तुम्ही त्यांच्याबद्दल जे विचार करत आहात ना, ते तुमच्या विचारांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे। तो तुमच्याबद्दल काय विचार करतो हे तुम्हाला माहीत नाही, पण तरीही तुम्ही त्याला तुमचा एकुलता एक मानता। माझ्या प्रिय बाळा, माझ्या नेहमी लक्षात आले आहे की लोकांच्या मनात काय आहे आणि त्यांच्या मनात काय नाही याबद्दल तुम्ही खूप लवकर भावनिक होतात। मन आणि तुम्ही याचा विचार करू नका। तुमच्यासाठी फक्त तुमच्या आईच्या भावना महत्त्वाच्या आहेत। ही भावना तुमच्या निरागसतेऐवजी तुमच्या निरागसतेमध्ये तुम्ही तुमच्या मनातील सर्व गोष्टी जवळजवळ प्रत्येकाला सांगता आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी सांगू शकत नाही तोपर्यंत कोणीही तुम्हाला शांतीसुद्धा मिळू शकणार नाही आणि तुम्हाला शांती त्यामध्ये मिळणार नाही। म्हणून तुम्ही तुमच्या मनातील गोष्टी जास्त लोकांना सांगू नका। बाळा, मी हे देखील पाहिले आहे की तू कोणत्याही बाबतीत खूप गोंधळलेला असतोस। तुम्हाला राग येण्याची गरज नसली तरी तुम्हाला सहज राग येतो। तुम्हाला निरागसतेने तुम्ही सगळ्यांना तुमच्या आईबद्दल आणि सर्व काही सांगता। लोकांनाही काही गोष्टी चुकीच्या वाटतात आणि ते तुम्हाला चुकीच्या नजरेने पाहतात।
माझ्या मुलांनो, कधी कधी तुम्हाला हे दिसायला लागलं की तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून जे काही विचार करता ते तुमच्या दृष्टिकोनातून योग्य असेल हे शक्य नाही. प्रिय बाळा, कारण व्यक्तीच्या भावना वेगवेगळ्या असतात. दुसऱ्याला जे आवडते ते चांगले असते, कदाचित तुम्हाला नसेल ते आवडते, चांगले नसते. म्हणून बाळा, कोणालाही काहीही सांगण्यापूर्वी कृपया या गोष्टीमुळे कोणाचे नुकसान होईल का याचा विचार करा. तुम्हाला दुखापत होणार नाही किंवा तुमचा गैरसमज होणार नाही. कारण बाळा, कधी कधी आपण चांगले करायला जातो तेव्हा आपल्यासोबत वाईट गोष्टी घडतात. त्यामुळे तुमचे विचार अशा प्रकारे व्यक्त करा की तुम्हाला कोणी सांगू शकणार नाही. गैरसमज करून घेऊ नका आणि तुमच्यामुळे कोणाचे मन दुखावेल हे असे कार्य तुम्ही करू नका. मला जर तुम्ही माझा संदेश पाहत असाल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही हा संदेश पाहून तुम्हाला खूप आनंद होईल. प्रामाणिकपणा म्हणून मी कधीच कोणाला झुकू देत नाही. तुम्ही जे काही कराल ते तुमच्या बळावर कराल. गेल्या काही दिवसांपासून तुमच्यासोबत काही गोष्टी वारंवार घडत आहेत ज्या तुमचे लक्ष विचलित करत आहेत. तुम्ही प्रत्येक कामातून विचलित होत आहात. गर्दीत तुम्हाला एक वेगळीच अव्यवस्था जाणवत आहे आणि तुम्ही ज्या प्रकारे सामान्य राहता एकटे असताना पण तुम्ही पूर्णपणे विपरीत परिस्थितीत जात आहात. कधी कधी लोकांसोबत असतानाही एकटेपणा जाणवतो तर कधी स्वतःमध्ये हरवून बसतो. माझ्या बाळा, मला माहीत आहे की तुला माझ्याजवळ राहायचे आहे, परंतु कौटुंबिक जबाबदारीचे ओझे इतके आहे की ते बरेच काही तुझ्याकडून करून घेत आहे. आणि जीवनात परिस्थिती कशीही असली तरी जगाच्या काळजीतून तू कधीच सुटू शकत नाहीस. का नाही? पण तू शब्दांवर कधीच मागे जात नाहीस. एकदा का तू कोणाला वचन दिलं की तू ते कोणत्याही परिस्थितीत पाळतोस. माझ्या बाळा, तुझ्या या सगळ्या भावनांमुळे तू मला प्रिय आहेस. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव की स्वतःला योग्य दिशा देण्याची ही शेवटची वेळ आहे. जर तुम्ही मला निवडले असेल तर कोणत्याही परिस्थितीत माझ्यापासून दूर जाऊ नक्कीच नका. परिस्थिती तुम्हाला खूप भटकवायला लावत आहे, मला माहीत आहे. पण जर तुम्हाला खरोखर माहीत असेल तर तुमच्यासाठी काय योग्य आणि काय अयोग्य आहे तुम्ही नक्कीच माझे ऐकाल. माझ्या बाळांनो, तुमच्या प्रयत्नांबद्दल मला नक्कीच माहीत आहे. यानंतरही तुम्हाला हे जमत नाही. तुम्ही किती लोकांना समजावून सांगितले, किती लोकांना तुम्ही अनितीच्या पदारावरून पाय उतार होण्याचा सल्ला दिला हे मला माहिती आहे. पण जे होत आहे ते मान्य केले आहे. नीतीनुसार खाण्याचा अर्थ असा आहे की जो ज्ञानी आहे त्याला समजावून सांगता येईल आणि जो अडाणी आहे त्यालाही समजवता येईल. पण जो अहंकारी आहे त्याला कोणीही समजू शकत नाही. त्याला फक्त वेळच समजवते. बहुतेक जगातील लोक केवळ इंद्रिय सुख आणि ऐहिक सुखासाठीच धर्म करतात. यांच्या हव्यासापोटी ते धर्माचे महत्त्व आणि अधर्म विसरतात. बाळांनो, कोणतीही व्यक्ती सुरुवातीपासून पूर्णपणे धार्मिक नसते. पण जेव्हा एखादी व्यक्ती अध्यात्माचा मार्ग निवडते तेव्हा त्या व्यक्तीच्या स्वभावात हळूहळू बदल होताना दिसतो. परंतु जो व्यक्ती अध्यात्मात प्रवेश करत नाही तो कधी अनिती सोडू शकत नाही. बाळा, देवाने प्रत्येकाला सुधारण्याची संधी दिली आहे, पण दुर्दैवाने फार कमी लोक या संधीचा फायदा घेतात आणि वेळेत आपल्या चुका सुधारतात. परंतु जो माणूस एकदा आपले भूतकाळातील कृत्ये विसरून धर्माला आपले ध्येय बनवतो त्याचे परिणाम आणि त्याचे वैभव कधीच कार्य करीत नाही आणि तो सर्वोत्तम साध्य करतो. माझ्या प्रिय बाळा, हा संदेश भविष्यात तुम्ही लक्षात ठेवा. तुम्ही पाहत असाल आणि तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला भरपूर गोष्टी यातून समजल्या आहेत आणि यातून भरपूर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या आहेत. उद्या तुमच्यासोबतही असेच घडेल याचा पुरावा आहे का तुमच्याकडे? नाही तर दुःखी का होतोस? जुन्या गोष्टी पुन्हा पुन्हा का आठवतोस? कुणी काय सांगतंय तुझ्याबद्दल, कोणाला काय वाटतं, तू काय इतका अस्वस्थ आहेस? या गोष्टींचा विचार करत आहात तर तुमचे व्यक्तिमत्व इतरांसारखे जगा. तुमच्या आचरणासाठी आणि तुमच्या व्यक्तिमत्वाची इतरांची तुलना करू नका. म्हणून सोबत त्यांच्या पण राहू नका, कारण तुम्ही त्यांच्या सोबत राहाल तुम्ही तुलना भरपूर कराल. तुम्ही दिवस काढत आहात. तुमच्या स्वतःच्या चांगल्या आचरणामुळे तुम्ही सुधारत आहात आणि तुमचे चांगले विचार करत राहिल्याने तुम्ही चांगले होत आहात. प्रत्येकजण तुम्हाला वेगवेगळ्या दृष्टिकोनाने तोडतो. कोणीतरी तुमच्याबद्दल चांगले विचार करतो आणि कोणी वाईट विचार करतं. पण तुमच्यावर कोणाच्या मताचा प्रभाव नक्कीच पडू नये. तुम्ही नेहमी जसे आहात तसे आनंदी राहावे. कोणीतरी तुम्हाला दुःखी तेव्हाच करू शकते जेव्हा तुमची स्वतःची इतरांची तुलना करता आणि तुम्ही जर तुलना करणे बंद केले तर तुमच्यासाठी कोणतेही कारण उरणार नाही. सावली सोबत असते तसे ती दुःखी नसते, म्हणून तुम्ही दुःखी होऊ नका.
बाळांनो, हा खेळ नाही, तू याचा विचार करू नकोस. प्रत्येक शब्द ऐकला जातो, प्रत्येक इच्छा पूर्ण होते. जर तू बरोबर असेल तर चुका करणे हे त्यांच्याबद्दल विचार न करणे इतकेच वाईट नाही. चुकीचं आहे ज्याला प्रत्येक क्षणी तुझ्या सोबत राहायचे आहे, तुझी काळजी आहे, तुझ्या सावलीसारखे तुझ्या आजूबाजूला राहायचे आहे, त्याचे प्रेम समजून घेणे आहे. खरा प्रियकर नेहमी स्वार्थाशिवाय खरे प्रेम करतो आणि असेच प्रेम तुला भगवंतावर करायचे आहे. आणि अशा व्यक्तीने माझ्यापासून कधीही दुरावू नये. तुम्ही हा मेसेज लोकांना शेअर करा आणि त्यांना सांगा की असे भरपूर कारणे आहेत की तुम्ही देवाची भक्ती करू शकता. आणि या जीवनात दुःख असणे फार महत्त्वाचे आहे, हे तुम्हालाही माहीत आहे. माणसाची व्याख्या परिस्थितीने केली जाते. त्यामुळे जेव्हा वाईट परिस्थिती उद्भवते तेव्हा भूतकाळातील आणि सध्याच्या परिस्थितीतील फरक कळतो. चांगल्या आणि वाईटमधील निवड. माणसाची मानसिकता ओळखली जाते. त्यामुळे वाईट वेळेला शिव्याशाप देऊ नका, तर वाईट परिस्थितीतून काहीतरी शिका. बाळांनो, खरं तर प्रत्येकाचा मार्ग सरळ आहे. मनाचे अनेक मोर आहेत. मन अनेक मार्ग काढतो, पण सरळ मार्गावर कसे चालायचे ते कळत नाही. बुद्धीला स्थिर हवे असते, पण त्या संभ्रमात अडकण्याचा प्रयत्न आपण करत असतो. एकच ध्येय असावे, पण अनेक ध्येय ठेवतो आणि त्यामुळे मन एका जागी स्थिर राहू शकत नाही आणि ते हरवून जाते. आणि नंतर आपल्याच बाबतीत असे का घडते याचा आपण विचार करत राहतो. असे झाले. माझ्या मुला, एक काम कर. समस्येचे निराकरण फार दूर नाही, ते फक्त तुझ्याकडे आहे. ते तू शोधू शकतोस. आणि जर तू शोधत आहेस तर तुला समस्येचे समाधान नक्कीच सापडेल आणि तुला नक्कीच शांतीही मिळेल. आणि तू ज्या मनशांतीच्या शोधात फिरत आहेस ती शांती तुला नक्कीच मिळेल. मला माहीत आहे की तुझी आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. तुला पैशांची समस्या भेडसावत आहे. जर तुम्हाला खरोखरच या परिस्थितीवर उपाय हवा असेल तर तुम्ही नक्कीच प्रयत्न केले पाहिजे. तुमच्या यशासाठी तुम्ही काय करू शकता. तुम्ही काम करत आहात, खूप मेहनत आहे, मला सर्व काही माहीत आहे. पण हे देखील खरे आहे की तुमची मेहनत अजूनही कमी आहे. तुमचा लोकांवर पटकन विश्वास आहे आणि पटकन विश्वास तुम्ही लोकांवर ठेवता. बाळांनो, तुमचे यश पाहून ते गृहीत धरतात. तुम्हालाही त्यांच्यासारखे यश लवकरच मिळेल. जेव्हा तुम्हाला तुझ्या अपेक्षेप्रमाणे यश मिळत नाही तेव्हा तू स्वतःला पराभूत समजतोस. पण बाळा, तू का विसरतोस की तुझ्या मागच्या जन्मातील काही कर्म आहेत ज्याच्याशी तू या जन्मात जोडला आहेस. प्रत्येक माणूस आयुष्यासारखे नसते आणि त्याच कधी कोणाच्या आयुष्यात दुःख असते तर कधी कोणाच्या आयुष्यात सुख असते. आणि आयुष्यातील संकटेच माणसाला अनुभवी आणि कष्टाळू बनवतात. बाळा, तुम्ही या वेळी नक्कीच दुःख भोगत आहात, पण एक वेळ जेव्हा तुला हे त्रास सहन होणार नाहीत तेव्हा येईल तुझी चांगली वेळ. जेव्हा तू संपत्तीसाठी प्रार्थना करशील तेव्हा तुला ते मिळेल. बाळा, तुझ्या आयुष्यात हे दुःख का आले? जर तुम्ही खरे कर्मयोगी असाल तर स्वतःला निस्वार्थपणे करायला सुरुवात करा आणि तुम्हाला तुमच्या कामातील सर्व त्रुटी फायद्यात बदलतील. तुम्ही जितके सकारात्मक होण्याचा प्रयत्न कराल तितकी सकारात्मक शक्ती तुम्हाला पुढे जाण्यास मदत करतील. आणि आपण आपल्या कृतीने काही बदलू शकतो. कशावरही विश्वास ठेवा किंवा नका ठेवू, आणि नेहमी आपल्या कृतींवर विश्वास ठेवा. आज तुम्ही आनंदी राहा, कारण आजचा दिवस आहे जेव्हा माझे आशीर्वाद तुमच्यावर असणार आहेत. मी आज माझ्या आशीर्वादाने तुम्हाला निवडले आहे. जर तुम्हाला माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मला या महिन्यात तुम्हाला माझे आशीर्वाद द्यायचे आहेत. माझ्या कृपेने उद्देशाने तुमच्या संपूर्ण घरात शांती नांदावी. आज मी तुमच्यासाठी हा संदेश घेऊन आलो आहे. तुमचे संपूर्ण कुटुंब भरभरून जावे अशी माझी इच्छा आहे. माझ्या आशीर्वादाने जीवनात प्रगती करा. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मी स्वामींकडे एवढीच प्रार्थना करीन की सर्वांच्या इच्छा या पूर्ण होत आणि स्वामी तुमच्यासोबत आता बोलत आहेत. मित्रांनो, तुमचे जीवन बदलण्यासाठी तुमच्यासाठी ते तितकेच महत्त्वाचे आहे की तुमचे जीवन तुम्ही समजून घेतले पाहिजे. हे जीवन जितके तुमचे आहे तितकेच तुम्हाला तुमचे नशीब बदलायचे आहे. पण तुम्ही बदलू शकला नाही आणि त्याचे कारण तुम्हाला आजगायत समजले नाही. आज मी तुम्हाला तुमचे नशीब कसे बदलू शकते, तुम्ही तुमचे नशीब तुमच्या आयुष्यात कसे बदलू शकता हे समजावून सांगणार आहे. बाळांनो, आता माझ्या संदेशाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. ज्याप्रमाणे रात्रीनंतर अंधार दूर होतो आणि सूर्याच्या प्रकाशाने संपूर्ण जग आनंदाने भरून जाते, त्याचप्रमाणे तुझ्या आयुष्यातील अंधारही दूर होत आहे. कायमचे संपण्यासाठी तुझ्या आयुष्यात
तुला जे काही हवे आहे ते तुला स्वतःला कळले पाहिजे. माझ्या मुला, मी तुला तुझा आशीर्वाद देत आहे आणि मी तुला बदलण्यास मदत करीन. परंतु तू मला वचन दे की तू तुझ्या आईवडिलांचे शब्द देखील स्वीकारणार आहेस आणि त्यांनाही देखील सांभाळणार आहेस. बाळा, मला तुला विसरायचे नाही आहे, पण तुझ्या जीवनाचा उद्देश काय आहे? तू कोणत्या उद्देशाने आहेस आणि तुझे जीवन जगत आहेस? आज तुला माझ्या प्रश्नांचे उत्तर द्यावे लागेल, कारण तुझ्या आयुष्यातील सर्व मोठी समस्या आहे की तुला तुझ्या आयुष्यात काय करायचे आहे हे माहीत नाही. मग मी काय करावे? बाळा, तो तुझ्या आयुष्यातील उद्देश माहीत नाही हे त्याचे सर्वात मोठे कारण आहे. कारण तू तुझ्या दुःखांवर मात करून तू तुमचा उद्देश शोधण्याचा कधीच प्रयत्न केला नाहीस. माणसाचा एक उद्देश असतो, तो एखाद्या प्रवासासारखा असतो. तो त्याच्या गंतव्यस्थानी निघतो, पण त्याला कुठे जायचे हे माहीत नसते आणि मग तो प्रवासी जगभर भटकतो आणि तो भटकेपर्यंत आणि भेटेपर्यंत भेटत राहतो आणि भटकत राहतो आणि हार मानतो किंवा आपला जीव सोडून देतो. आणि तसेच बाळांनो, तुम्हाला कोणत्या मुक्कामाकडे जायचे आहे हे माहीत नसते. मग तुम्ही कोणते वळण घ्याल? आज ते तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल ती सांगणार आहे. मी ती चूक आणि ती चूक सुधारण्यासाठी संधी दोन्ही देण्यासाठी आलो आहे. स्वामी महाराज म्हणतात की मी तुमच्या आयुष्यात एवढं मोठं काहीतरी करणार आहे की ते तुमच्या शत्रूंना धक्का देईल आणि तुम्हाला जग हादरवेल. आणि ते तुम्ही नक्कीच सोडू नका आणि ते तुम्ही ग्रहण करा. हिंमत हारू नका. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुढच्या महिन्यात स्वामी महाराज तुम्हाला साजरे करण्यासाठी कारण सांगतील आणि तुम्ही परिस्थिती पूर्ण चांगली होऊ लागेल. पण आशा गमावू नका. तुमच्यावर काहीतरी कोणती तरी गोष्ट तुम्ही लादत आहेत आणि ती गोष्ट तुम्ही दूर केली पाहिजे, कारण हा तुमच्या यशाचा सीझन आहे आणि यात तुम्हाला भरपूर गमगमून यश मिळणार आहे. स्वामी महाराज तुमच्या लढ्यासाठी लढत आहेत आणि तुमचा विजय हा निश्चित आहे. म्हणून एक दरवाजा बंद करतील, कारण ते पुन्हा उघडणार नाहीत, कारण तो दुःखाचा दरवाजा आहे. म्हणून तुमच्यासाठी सुखाचा दरवाजा स्वामी महाराज उघडत आहेत, कारण त्यांना माहीत आहे की अजून काहीतरी चांगले आहे जे आपण पाहू शकत नाही. आणि तरी स्वामी महाराज म्हणतात की जर मी तुला ज्या प्रकारे बनवले आहे ते त्यांना आवडत नसेल तर त्याऐवजी तुला बदलण्याचा प्रयत्न नक्कीच ते करतील. तर चला, तर मग ते राहू देण्यासाठी आणि तुमच्यासाठी चिन्हाची गरज आहे. आणि तुमच्यासाठी चिन्ह आहे पुढे जाण्यासाठी की मी तुम्हाला एक उत्कृष्ट नमुना दाखवणार आहे. आणि हे साध्य करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला पाहिजे, कारण तेव्हाच ती गोष्ट साध्य होऊ शकते. तर मग खरे प्रेम तुम्हाला सापडेल, पैसे तुमच्याकडे आणि तुमच्या कुटुंबाकडे आकर्षित नक्कीच होतील. फक्त तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही श्रीमंत कुटुंबातून येत नसाल तर तुम्ही श्रीमंत कुटुंब तुमच्याकडून नक्कीच आले आहे. स्वामी महाराजांनी त्या तुमच्यासाठी ठेवला आहे. आणि तुम्ही कोणाबद्दल बोलत आहात तुम्ही मला विचारले असते तर मी तुम्हाला जीवनाचे पाणी दिले असते. आणि तुम्ही या भेटीसाठी तयार आहात तर पैसे येतील, बिले भरले जातील, तुम्ही प्रवास कराल, तुम्हाला त्याची गरज आहे व शेवटी काहीतरी येण्यासाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल, पण तुम्ही त्यापेक्षा जास्त कौतुक कराल. स्वामी महाराज म्हणतात की मी तुम्हाला या संकटामध्ये पाहू शकत नाही, म्हणून मी तुम्हाला योग्य मार्ग सांगत आहे. हे करा आणि तुमच्या जीवनातून चांगले कर्म करून तुम्ही लवकरच दूर व्हाल. हे कसं आहे ना की तुम्ही स्वतः करू शकता आणि तुमचा वडीलधारे व तुमचे आईवडील यांना नक्कीच सांभाळा. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हे लक्षपूर्वक ऐका आणि ते करा. फक्त असे केल्याने तुम्हाला शांती मिळेल आणि जीवनात ते आनंद मिळेल. जसे हे साध्य केल्यानंतर तुमचे जीवन आनंदाने भरू लागेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात समाधान शोधण्याची वाट पाहिली आहे. आता तुम्ही फक्त आनंद घ्या आणि आशीर्वाद स्वामींचा घ्या. तुम्हाला स्वतःमध्ये संयमाची शक्ती वाढवण्याची गरज आहे. म्हणून रोज सकाळी उठून ध्यान करा. ध्यान केल्याने तुमच्यामध्ये संयमाची शक्ती वाढेल आणि तुमच्या मनाला शांती नक्कीच मिळेल, ज्यामुळे तुम्हाला कमी वाटू लागेल. आणि कमीपणा वाटू लागला म्हणजे तुम्हाला काहीतरी अजून मिळावेसे वाटेल आणि मग तुम्ही यशाच्या शिखराकडे जात राहाल. तुम्ही केलेल्या गोष्टींबद्दल दुःखी, कारण तुम्ही हळूहळू तुमच्या आयुष्यात निराशेला स्थान दिले आहे. आणि आता हळूहळू त्या गोष्टी तुमच्या आयुष्यातून काढून टाकायला सुरुवात करा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात आनंद मिळेल. काम कोणतेही असो, स्वतःवर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे आहे. तुम्ही करत आहात, काम केले तर नक्कीच पूर्ण होईल या विश्वासाने करा व तो विश्वास असतो त्यानेच तुम्हाला यश हे मिळत असतं.
जर तुमचा स्वतःवर एवढा विश्वास असेल तर तुमचे भविष्य उज्ज्वल असेल. सोबतच मी तुमच्या आयुष्यात ज्या परीक्षा देईन त्या सर्व तुम्ही हसतमुखपणे पास करा. आणि जर तुम्ही ते करू शकत असाल तर मग मला समजेल की तुमची देवावर किती श्रद्धा आहे आणि तुम्ही देवावर किती विश्वास ठेवता. माणसामध्ये 2 गुण आढळतात. पहिला गुण चांगला आणि दुसरा गुण वाईट. पण या 2 गुणांच्या आधारेच माणसाची खरी ओळख होते. त्यांच्यात चांगले गुण असतील तर त्यांच्या जीवनात यश मिळेल. आपण प्रत्येक पावलावर यश मिळवतो आणि जी मुले वाईट पापे स्वतःमध्ये बिंबवतात ती मुले आयुष्यभर वाईटाच्या मार्गावर चालत राहतात. तुम्ही वाईट मार्गावर चालत असाल तर सोडा तो मार्ग आणि आता, कारण वाईटाचा मार्ग की वाईटच असतो आणि दुःख हे नेहमीच एक कार्य आहे. ते नेहमीच तुम्हाला दुःख देईल आणि त्या वाईट मार्गावर जर तुम्ही चालाल तर तुम्हाला हाती दुःखच नक्की येईल. दुःख नेहमी तुला संकटाच्या मार्गावर घेऊन जाते आणि आनंद तुम्हाला नेहमी यशाच्या मार्गावर घेऊन जातो. म्हणून वाईटाचा मार्ग सोडून चांगल्याच्या मार्गावर चालायला शिका, अन्यथा तुमच्या जीवनात काही योग्य होणार नाही. जसे सूर्य आपल्या प्रकाशाने संपूर्ण जग प्रकाशित करतो, दिवसा आणि अंधारात चंद्र आपल्या थंड प्रकाशाने संपूर्ण जगाला शीतलता देतो, तसेच तुम्हाला तुमच्या जीवनातील परिस्थितीनुसार स्वतःला थंड आणि उत्साही ठेवावे लागेल. तर तुम्ही परिस्थितीचे पालन केले नाही तर तुमचे आयुष्य, मग तुमचे जीवन व्यर्थ होऊन जाईल आणि त्यामुळे तुमची परिस्थिती नक्कीच बदलेल. जीवनात फक्त गोष्टीच आपल्याला पुढे घेऊन जातात आणि परिस्थिती आपल्या मागे घेऊन जातात. माझा राग नेहमी अशा लोकांवर असतो जे आळस आणि आनंदामुळे आपले संपूर्ण आयुष्य वाया घालवतात. हा आळस तुमच्या आयुष्यातील त्या बुद्धिहीन गोष्टीला गिळून टाकतो आणि जोपर्यंत तुम्ही तुमच्या जीवनात आळशीपणाचा हा राक्षस ठेवता तोपर्यंत तुम्ही या जगात नेहमीच दुःखी आणि त्रासलेले राहाल. आणि बाळा, अंधारात आहे तशी तुमची परिस्थिती ओळखण्याचा प्रयत्न करा. एक छोटासा दिवा प्रकाशाचे काम करतो. त्याचप्रमाणे तुम्ही कधीतरी हार मानू नका. तुमच्या आयुष्यात खूप पुढे जात राहा तुम्ही जरूर, कारण आज जर तुम्ही प्रत्येक गोष्टीचे पालन केले तर उद्या तुमच्या आयुष्यात हे निश्चित होईल की तुम्ही पुढे तुमच्या आयुष्यात काहीही करू शकणार नाही. कारण माझ्या बाळांनो, प्रत्येक गोष्टीची लढायला शिका. कोणत्याही समस्येवर उपाय नाही. हे जीवन सर्व समस्यांचे समाधान तुम्ही स्वतः आहात. आणि जर तुमच्या स्वामींवर विश्वास असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बहुतेक लोक त्यांचा वेळ अशा गोष्टींमुळे घालवतात त्यांच्या आयुष्यात काहीच महत्त्व नसते आणि कधी जेव्हा तो निघून जातो तेव्हा ती व्यक्ती अस्वस्थ होते आणि रडू लागते. आणि यावेळी देवाने त्यांच्या जीवनावर जे केले त्याबद्दल त्याला शाप देतात. आणि मी काही चांगलं केलं नाही, तो स्वतः या सर्व चुका करतो. आणि जेपर्यंत तुम्ही तुमचा वेळ योग्य ठिकाणी वापरत नाही तोपर्यंत तुमचं आयुष्य चांगलं होऊ शकत नाही. हा माझा विश्वास आहे आणि हा विश्वास अतूट आहे. म्हणून तुम्ही तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टी करायला सुरुवात करा. सर्वात स्थिर गोष्ट आहे ती म्हणजे मी वेळ निर्माण केली आहे आणि ती मी विचारपूर्वक तयार केली आहे. कारण ही वेळ कधी एकच गोष्ट आहे जी प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण ठेवते. आणि तुम्ही या वेळेनुसार जन्माला आला आहात आणि या जन्मानंतर तुम्ही हळूहळू वेळ निघून जाल. तुमचे वय वाढू लागेल. तुम्ही हलता मुलांपासून पौगंडावस्थेत आणि पौगंडावस्थेतील प्रौढांपर्यंत अशी तुमची अवस्था होऊन जाईल. म्हणून तुम्ही विश्रांती घ्या आणि तुम्ही भगवंताचं नामस्मरण नक्कीच करा. कारण ते नामस्मरण केल्याने तुम्हाला भरपूर शक्ती ही मिळू शकेल आणि तुम्ही त्या शक्तीद्वारे तुम्ही जीवनात यशस्वी नक्कीच होऊ शकता. आज देव तुमच्यापासून काहीतरी लपवू इच्छित नाही. तो तुम्हाला प्रत्येक गोष्टीची जाणीव करून देऊ इच्छित आहे. आणि म्हणून देव तुम्हाला सांगू इच्छितो की मला माहीत आहे की तुमच्या प्रियकरांसोबत काही चुकीचे घडू नये. तसे तुम्हाला कधीच वाटत नाही. पण तू संकटात असशील तर माझ्यामध्येच राहा. पण सगळ्यांना आधी तुला त्याचे कल्याण हवे आहे. पण माझ्या प्रिय बाळा, तुझ्यात ज्याप्रमाणे जसे चांगल्या गोष्टी आहेत त्याचप्रमाणे काही वाईट गोष्टी लपलेल्या आहेत ज्या तू स्वतः पाहू शकत नाहीस. पण बाळा, लक्षात ठेव, कधी कधी चुकीच्या गोष्टी ऐकून तुम्हाला खूप राग येत असेल तर त्यामुळे तोंडातून निसबणारे आणि निघणारे शब्द चांगले की वाईट हे कोणी तपासत नसतं. फक्त आपण त्याला शिवा देण्याचा असतो. एवढं मात्र खरं आहे. मला माहिती आहे की राग हा प्रत्येक व्यक्तीला येतो, मला हेही समजले आहे. परंतु काही परिस्थितींमध्ये शांत राहणे देखील आवश्यक आहे. कारण खरे तर तुमची चांगली वागणूक ही तुम्ही ओळख तुमची ताकद आहे आणि ते नेहमीच एवढे आवश्यक आहे तेवढेच करा. तुम्ही तितकीच भावना इतरांसमोर व्यक्त केली पाहिजे. कारण तुम्ही जितके शांत वागाल तितकीच तुमच्यात सकारात्मक ऊर्जा पसरेल आणि जितका तुम्ही राग वाढवाल तितकी वाईट शक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल.
कठोर परिश्रमाशिवाय वाईट होऊ शकते आणि पण नेहमी चांगले राहण्यासाठी संयम आणि कठोर परिश्रम आवश्यक आहेत. जोपर्यंत आपण स्वतःमध्ये सहिष्णुता विकसित करत नाहीत तोपर्यंत आपल्याला फक्त इतरांच्या चुका दिसतात आणि आपल्या चुका दिसत नाहीत. स्वतःला आणि इतरांना समजून घेणे खूप सोपे आहे. या अलौकिक सत्याचे सत्य आहे. जग माझ्या मित्रांनो आणि बाळांनो, तुम्ही आजपर्यंत हा मेसेज पाहिला का की तुम्ही भरपूर काही साध्य करू शकता आणि तुम्ही भरपूर काही जीवनात मिळवू शकता, पण तुम्हाला ते अट्रॅक्शन हवं आणि तो आकर्षणाचा नियम तुम्हाला माहिती हवा. आणि तो आकर्षणाचा नियम असा आहे की जे तुम्ही विचार करता तेच तुम्हाला मिळत जाते. जेव्हा तू एखाद्याची प्रगती पाहतोस तेव्हा तुला ही प्रगती मिळत जाते व तुला खूप वाटते की मला ही प्रगती मिळावी. जर तुम्ही आनंदी असाल तर तुमच्या चांगुलपणाचा हा सर्वात मोठा पुरावा आहे. जेव्हा एखादी व्यक्ती त्याच्या प्रगतीवर आणि त्याच्या कुटुंबाची प्रगती आणि जोडदाराची प्रगती पाहून आनंदी असते तेव्हा तो खरा आनंदी असतो. पण जेव्हा हे घडते तेव्हा बहुतेक लोक त्यांच्याकडे देवाच्या नजरेने पाहत राहतात. परंतु जे सामान्य आहेत, जे देवाला प्रिय आहेत, त्यांच्या दृष्टिकोन इतरांपेक्षा खूप वेगळा आहे. त्यांची असामान्यता त्यांच्यात दिसून येते. चारित्र्य कारण ते देवाचे निवडलेले आहेत आणि तो एखाद्याला प्रगतीत जितका आनंदी असतो तितकाच तो स्वतःच्या आणि कुटुंबाच्या प्रगतीत असतो. आनंदात आनंद राहा आणि अशा व्यक्तीचे हृदय पापरहित असते आणि कोणत्याही ईर्षेविषयी दुसऱ्याच्या आनंदात आनंद घ्या. केवळ देवाची पारंपरिक मुळेच हे करू शकतात आणि प्रत्येकजण त्याचे प्रिय बनू शकतो. फक्त स्वतःमध्येच पाप नाहीसे करून आणि अहंकार त्यांच्या प्रेमळ वागण्याने देव नेहमी प्रसन्न होतो. आणि बाळांनो, जर तुम्ही हा संदेश पाहिला असेल तर याचा अर्थ असा आहे की तुम्ही माझ्या शब्दाचे पालन करत आहात. आणि तसे असल्यास तुम्ही कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि स्वामी, मी तुमच्या हुकुमाचे पालन करत आहे असे देखील टाईप करा. तुम्ही पाहिल्यास तुम्हाला माझे महत्त्वाचे आशीर्वाद चुकतील. त्यामुळे मी तुम्हाला खरोखर विनंती करतो की हा व्हिडिओ तुम्ही कोणत्याही किमतीत चुकवू नका. आज तुमच्या परिस्थितीचे आणि प्रसिद्धीचे पैसे तुमच्या घरी येतील, जे तुम्हाला आठवण करून देतील की मी तुमच्यासाठी नेहमीच आहे. या वर्षात मी तुमच्यासोबत आहे आणि तुमचे आयुष्य अधिक संपत्तीने भरले जाईल आणि चांगले आरोग्य, कधीही न संपणारे आनंद, अनपेक्षित आशीर्वाद आणि खरे प्रेम जर तुम्हाला माझ्या शक्तीवर विश्वास असेल तरच तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला नक्कीच चांगले वाटेल. सर्व चिंता तुम्ही नक्कीच फेकून द्याल आणि तुम्ही सहन केलेले संघर्ष आणि अपयश व्यर्थ ठरले नाही आहेत. ते तुम्हाला नक्कीच मिळणार आहेत. ज्याने तुमच्या आत्म्याला शांत केले त्याने तुम्हाला अधिक मजबूत आणि दृढ निश्चयी बनवले आहे. आणि जसे तुम्ही पुढे जाल तसे शिकलेले धडे तुमचे मार्गदर्शक नक्कीच ठरतील. तुम्हाला अशा संधींकडे नेत आहे ज्या केवळ तुमच्या कौशल्यांसोबतच नाही तर तुमच्या आवडीशी देखील जुळतात आणि स्पष्ट दृष्टी देऊन दररोज जागे होण्याची कल्पना तुम्हाला करून देतील. तुमचे काम यापुढे ओझ्यासारखे वाटणार नाही. त्याऐवजी तो तुम्हाला जणू चान्सच भेटलाय असे तुम्हाला नक्कीच वाटेल. यश हे फक्त दूरचे स्वप्न नसून तुम्ही प्रत्येक जाणाऱ्या दिवसांसोबत निर्माण केलेले एक सत्य आहे. आव्हाने असूनही आहेत, पण आता तुम्ही त्यांना हसतमुखाने सामोरे जा आणि ते जाणून घ्या की त्या मोठ्या यशांवर तुमची स्वामींची कृपा तुमच्यावर नक्कीच आहे आणि ते सर्व जग तुम्हाला बदलून टाकतील. म्हणून तुम्ही विश्वास ठेवायला शिका. जर तुम्ही भरपूर स्वामींवर विश्वास ठेवला तर तुमचे सर्व कामे हे जुळून येतील आणि ते नक्कीच पूर्ण होतील. तर मित्रांनो, चालत राहा आणि स्वामींची स्तुती करत राहा आणि प्रार्थना करत राहा. इतरांशी त्यांच्याशी किती खोटे बोलले किंवा स्वतःबद्दल बडाई मारली तरी त्यांना कुठेही मिळणार नाही. देव प्रभारी आहे, तो तुमच्या लढाया लढवेल. जाऊ द्या, देव जाऊ द्या. जर तुम्ही तिच्या वेळेवर विश्वास ठेवला तर मग स्वामी तुमच्याशी भरपूर काही तुम्हाला सांगतील आणि तुमच्या संकटात देखील उभे राहतील. ते तुम्हाला कधीच सोडणार नाहीत किंवा तुम्हाला ते कधीच घाबरवू देणार नाहीत. तुमचा स्वामींवर फक्त विश्वास असायला हवा. चांगल्या हृदयाचा एक घातक दोष म्हणजे तुम्ही सतत भूतांच्या आत देवदूत शोधत असता. स्वामींनी तुम्हाला त्यांच्या आयुष्यातून काढून टाकले. कारणास्तव त्याने अशा गोष्टी ऐकल्या ज्या तुम्ही ऐकू शकत नाही आणि त्या गोष्टी पाहिल्या ज्या तुम्हाला पाहणे अशक्य होते. देवाला फक्त तुमच्यासाठी जे चांगले आहे तेच हवे आहे आणि तुम्हाला वाईट आहे ते त्यांच्यातून काढून टाकतात आणि
तुमचा विश्वास असल्यास ते काही कारणे आवश्यक आहे ते करत असतात. उपकारांसाठी आणि सज्ज व्हा आणि आशीर्वाद आणि यशासाठी सज्ज व्हा. उपचारासाठी सज्ज व्हा. विलंब संपला आहे. तुमचा प्याला आशीर्वादांनी ओसंडून वाहणार आहे. हृदय गमावू नका. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबांसाठी सोनेरी देणा देणार आहे आणि तुमचे सर्व ऋग्वेद आणि भावनिक आणि व्यावसायिक वाईट दिवस संपणार आहेत. माझ्या बाळांनो, आजपर्यंत तुला जे समजले नाही की तुझा निष्पाप परमेश्वर तुझ्यावर किती प्रेम करतो, तर बाळा, तुझ्या हृदयातील गोष्टी मला कळल्या आहेत. माझ्या प्रिय, तू माझ्यावर खूप प्रेम केले आहेस. अडचणींवर मी तुझ्या सोबत नक्कीच असेन. तुम्हाला आयुष्यात चांगले काम करायला मिळाले आहे. आज मी तुम्हाला संदेशात ते देत आहे. जर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते अंगीकारले तर तुमचे जीवन आनंदी होईल. तुम्हाला भूतकाळावर लक्ष केंद्रित करण्याची गरज नाही. भविष्याबद्दल दिवा स्वप्न पाहण्याची गरज नाही. तर तुम्हाला तुमचे मन सध्याच्या क्षणी केंद्रित करावे लागेल. जर एखादी व्यक्ती माती जेव्हा आकाशात झेपवण्याचा प्रयत्न करते तेव्हा त्याच्या आसक्तीमुळे ती पडते. अशा प्रकारे जेव्हा एखादा मूर्ख माणूस चांगल्या माणसांचे वाईट करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांच्याकडून वाईट गोष्टी घडतात. आणि बाळांनो, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण ते तुमचे जीवन पूर्णपणे बदलून टाकू शकतो. त्यामुळे तुम्ही अजिबात चुकवू नका. आणि तुम्ही असे केल्यास तुम्ही काही अतुलनीय आशीर्वाद गमावू शकता. आणि स्वामींचे आशीर्वाद मिळवण्यासाठी नक्कीच व्हिडिओला एक लाईक करा. ही वेळ साजरी करण्याची आहे, कारण तुम्ही ज्या क्षणांचा सामना केला होता ते आता तुमच्या मागे आहेत. तुमच्या वाटेवर येणाऱ्या काही चांगल्या गोष्टींसाठी सज्ज व्हा. तुम्हाला ज्या गोष्टींची इच्छा आहे, जसे बरे वाटणे, प्रेम, पैसा आणि नवीन संधी, त्या आता या सर्व काळात पूर्ण होणार आहेत. त्यामुळे त्याच्यासाठी तुम्ही सज्ज व्हा आणि तुमच्याकडे त्या सगळ्या चांगल्या गोष्टी नक्कीच येणार आहेत. फक्त तुम्ही एक काम करायला हवे. तुम्ही वाईट भावना दूर करायच्या आहेत. तर वाईट भावना तुम्ही कशा दूर करू शकतात? तुमच्या भावना बदलून आयुष्यात तुम्ही नेहमी कोणत्याही प्रकारचे बदल घडवून आणू शकता. अशा वेळी त्या विषयाला बदलावेच लागते. पण असे करत असताना वाईट भावनांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नका, कारण वाईट भावना म्हणजे प्रेमाचा अभाव. त्यापेक्षा प्रेमाला तुमच्याकडे येऊ द्या. राग आणि दुःखांपासून मुक्त होण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही प्रेम व्यक्त केले की ते आपोआपच निघून जातील. तुमच्यातून खणून काढण्यासारखे काहीच नसते. प्रेम दिले की साध्या वाईट भावना निघून जातात. आयुष्यात एकच आवेग असतो, तो म्हणजे प्रेम. प्रेमाने भरलेले असल्याने तुम्हाला चांगले वाटू शकते किंवा प्रेम नसल्याने तुम्हाला वाईट वाटू शकते. प्रेमाच्या पातळीवर तुमच्या भावना ठरतात. प्रेम पेल्यातील पाण्याप्रमाणे असते. तो पेला म्हणजे तुमचे शरीर. पेल्यात जेव्हा कमी पाणी असते तेव्हा तो भराचा रिकामा असतो. या रिकामेपणाबद्दलही तुम्ही त्या पेल्यावर चिडलात म्हणून तो भरू शकत नाही. पाणी त्यात ओतल्यावरच तो पेला भरेल. तुमच्या मनात वाईट भावना असतात तेव्हा तुमच्यात प्रेम भावना नसते, आणि प्रेम असले की वाईट भावना नक्कीच नष्ट होतात. वाईट भावनांचा विरोध नका करू. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट योग्य ठिकाणी असते. वाईट भावनासुद्धा वाईट भावनांशिवाय चांगल्या भावना कशा असतात हे तुम्हाला समजणार नाही. तुम्ही केवळ एकच भावना अनुभवत राहाल. आनंदी, उत्साहित आणि प्रसन्न वाटणे म्हणजे काय ते तुम्हाला जाणवणारच नाही. दुःखाची भावना आली की मगच या साध्या भावना अनुभवता येतात. वाईट भावना तुम्ही कधीच काढून टाकू शकत नाही. त्या आयुष्याचाच एक भाग आहेत. आणि वाईट भावनांबद्दल तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्या अधिक वाढतात आणि मग त्या केवळ अधिक वाईट होत जातात. असे नाही तर नकारात्मकही वाढीस लागते. वाईट भावना तुम्हाला हवे असलेले आयुष्य देत नाही, ते तुम्हाला समजते. त्यामुळे त्यांची तुमचा ताबा घेऊ नये हे तुमच्या लक्षात येत आहे. आणि तुम्ही तुमच्या भावना ठरवल्या पाहिजेत. त्यामुळे वाईट भावना जर वरचढ ठरत असतील तर तुम्हाला आढळून आले असेल तर तुमची ऊर्जा वाढवा. तुमच्या आत एक जागा असते आणि विचार आणि भावनांचे आणि शक्तीचे प्रकाश आणि ऊर्जेचे, आणि जरी ते अदृश्य असले तरी त्याचा आवेग खूप महत्त्वाचा असतो. आयुष्य मजेचे असले पाहिजे, तेव्हाच तुम्हाला खूप छान वाटते. अनेक गोष्टी तुम्ही मिळवता. आयुष्य अति गांभीर्याने घेतले की तशाच गोष्टी तुम्हाला मिळतात. आनंद असल्यामुळे तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतात. तुमच्या आयुष्यावर तुमचा हक्क आहे आणि तो तुम्ही आयुष्याला आकार देण्यासाठी वापरू शकता. आयुष्य घडू शकता, पण त्यासाठी तुम्ही ऊर्जा वापरली पाहिजे. वाईट भावनांबद्दल जर हलका फुलका विचार करूया. वाईट भावनांना जंगली घोडे समजूया. आणि एक रागीट घोडा, सतत एक तिरस्कार करणारा घोडा, दोष देणारा घोडा, मुडी घोडा आणि चिडचिडा घोडा, तक्रार करणारा घोडा, किरकिर करणारा घोडा. तुम्ही फक्त नाव द्या. वाईट भावनांचे खूप घोडे असतील आणि ते तुम्हाला आढळतील. माझा जर हिरमोड झाला
तर मी स्वतःला विचारतो की तू या हिरमोड करणाऱ्या घोड्यांवर का चिडलास, तर ताबडतोब त्याच्यावरून खाली उतर, नाहीतर तुझा आणखी तिरमड होईल. तो तिथे जात आहे, तिथे तुला जायचे नाहीये. म्हणून मी माझ्या वाईट भावनांना घोड्याच्या रूपात कल्पितो आणि जर ती वाईट भावनरूपी घोड्यांवर चढू शकतो तर ती त्यांच्यावरून उतरूही शकतो. वाईट भावना असलेली मी खरी नाही असे मी समजतो, आणि तर कारण या भावना खाज्या आहेत, म्हणून त्या खऱ्या भावना आपण खरंच मिटून टाकू शकतो. कारण त्या खऱ्या पण वाईट भावना असतात. वाईट भावना ही तुम्ही परवानगी दिल्याने तुमच्यात आलेली असते. तुम्ही त्यांच्यापासून स्वतःला सहज सोडू शकता. ज्यावर तुम्ही चढलात त्या तुमच्या वाईट भावना या जंगली घोड्याप्रमाणे आहेत असा विचार केला तर या मार्गाने तुम्ही त्या वाईट भावनांपासून स्वतःला सोडून घेऊ शकता. जंगली घोड्याप्रमाणे जर तुम्ही तुमच्या वाईट भावनांचा विचार केला तर त्या भावनांवर ताबा तुम्ही नक्कीच मिळवू शकता. तुमच्या जवळचे कोणी चिडचिडे असेल तर ते चिडचिड्या घोड्यावर चढले आहेत अशी कल्पना केल्यास त्या चिडचिड्याचा तुमच्या फारसा परिणाम होणार नाही, आणि त्याचे वागणे तुम्ही वैयक्तिक पातळीवर घेता कामा नये. पण तुम्ही जर तो वैयक्तिकरित्या घेतले आणि तुम्ही चिडचिडे झालात तर तुम्ही त्या प्रकारच्या घोड्यांच्या त्यांच्यासोबत चढलात अशा त्याचा अर्थ होतो. म्हणून मूर्ख वागणुकीलाही हुशारीनेच नक्की तोंड द्या. त्यामुळे मला आयुष्यात जे नको आहे त्यातली हवाच काढून घेण्यासाठी आणि आनंद मिळवण्यासाठी मी माझी कल्पनाशक्ती वापरते. आणि काही वेळा मी स्वतःला किंवा इतर व्यक्तींना एखाद्या घोड्यावरून रपेट करताना पाहिले की मला हसू येते. आणि जेव्हा तुम्ही स्वतःवर स्वतःच्या वाईट भावनांवर हसू शकता तेच खूप असते. तुमचे आयुष्य बदललेले असते. त्यामुळे तुम्हाला वाईट वाटत असेल तर त्या भावनेला जास्त शक्तिशाली होऊ देऊ नका, आणि नाहीतर या घोड्याला आणखी नकारात्मक होण्यास तुम्ही परवानगी द्याल. आणि मग वाईट भावनांचा तिरस्कार करणे याचा अर्थ असा होत नाही तर हेतुपूर्वक चांगल्या गोष्टी निवडणे असा होतो. वाईट भावनांना तेव्हा तुम्ही प्रतिकार करता त्या वाढतात. जेवढ्या ते तुम्हाला नको असतात तेवढ्याच त्या वाढतात. आयुष्यात तुम्ही कोणत्याही गोष्टीला जेवढा प्रतिकार करता तेवढेच ती गोष्ट तुमच्याकडे येते. त्यामुळे वाईट भावनांबद्दल काळजी करू नका, त्यांना तिरस्कार करू नका. त्यांच्यातील सारी शक्ती ही काढून घ्या. मग यात प्रत्येक माणूस चुंबकीय क्षेत्राने घेरलेला असतो. जिथे कुठे तुम्ही जाल ते चुंबकीय क्षेत्र तुमच्यासोबत नक्कीच येत असते. तुमच्या भोवताली असणाऱ्या गोष्टींच्या आणि क्षेत्रांच्या चुंबकत्वाने तुम्ही सर्व गोष्टी आकर्षून घेता. तुमचे क्षेत्र सकारात्मक आहे की नकारात्मक हे तुमच्या भावनांवर अवलंबून असते. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही तुमच्या भावनांद्वारे, शब्दांद्वारे किंवा कृतींद्वारे प्रेम देता, तुमच्या भोवतीच्या क्षेत्रात तुम्ही आणखी प्रेम आणता. आणि तुमच्या क्षेत्रात जेवढे जास्त प्रेम असेल तेवढी जास्त शक्ती तुम्हाला मिळते. त्याने तुम्ही जास्त गोष्टी आकर्षित करू शकता. तुम्हाला जे हवे आहे ते एखाद्या बिंदूप्रमाणे आहे असे समजा, कारण प्रेमाच्या आवेगासाठी तर ते या बिंदूपेक्षाही कमी असते. नकारात्मकतेला सकारात्मकतेत बदलण्याची गरज नाही. तुम्हाला काय हवे आहे त्यासाठी फक्त प्रेम द्या, कारण हीच निर्मिती नकारात्मकतेला बदलते. तुम्हाला जे हवे आहे त्यासाठी दररोज 7 मिनिटे वेळ द्या आणि तुमची इच्छा तीव्र आहे हे जाणेपर्यंत असे करत राहा. आयुष्यात केवळ एकच गोष्ट असते, ती म्हणजे प्रेम. तुम्ही प्रेमाने भरलेले असता म्हणून तुम्हाला एकतर खूप चांगले वाटू शकते किंवा प्रेम नसल्याने तुम्हाला वाईट वाटू शकते. पण तुमच्या साध्या भावना या प्रेमाच्या विविध पातळ्या असतात. साध्या नकारात्मक भावनांना प्रकाशमय करण्यासाठी वाईट भावनांना जंगली घोड्यासारखी कल्पा, आणि त्यांच्यावर चढलात तर त्यावरून खाली देखील उतरू शकता. शक्य तितक्या लवकर तुम्ही त्यावरून खाली उतरा आणि तुमचा वाईटपणा काढून टाका. तुम्ही जे देता त्यात बदल करा, त्याने निश्चितच तुम्ही जे मिळवता त्यात नक्कीच बदल होईल, कारण हाच आकर्षणाचा नियम आहे. म्हणून तुमच्या आयुष्यात जे तुम्ही मागू इच्छिता, जे आकर्षून इच्छिता तेच तुम्हाला नक्कीच मिळत जाते. भाग्य हा योगायोग नसतो, ती आपली निवड असते. आयुष्य तुमच्या मागे येते. तुमच्या विचारात आणि भावनांमध्ये तुम्ही जे काही व्यक्त करता तेच तुम्हाला परत मिळते. ते तुम्ही तुमच्या नकळत दिले तरी. आणि आयुष्य काहीच असे पार पडत नसते की आयुष्य तुमच्या मागे येत असते. तुमचे नशीब तुमच्या हातात असते. तुम्ही जसा विचार करता, ज्या तुमच्या भावना असतात तेच तुमचे आयुष्य ठरवतात. तुम्ही ज्यावर प्रेम करता तेच आयुष्यात तुम्हाला मिळते. आयुष्य हे कॅटलॉग सारखे असते. त्यातून काय निवडायचे हे तुम्हालाच ठरवायचे लागते, आणि मग तुम्हाला ते आवडते तेच तुम्ही पसंत करता. आणि वाईट गोष्टींना लेबल लावण्याचा तुमचा वेळ जात आहे. जर तुमचे आयुष्य चांगल्यापासून खूप दूर आहे तर तुम्ही वाईट गोष्टींनाच दोष देत आहात. चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यात या गोष्टींचा तुम्हाला अडथळा येत आहे. आणि प्रेम हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे. आनंद हाच तुमच्या आयुष्याचा हेतू आहे.
तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी निवडणे आणि न आवडणाऱ्या गोष्टी बाजूला सारणे व त्यात बदल घडवणे हाच तुमच्या आयुष्याचा हेतू पाहिजे. तुम्हाला जे आवडते तेच तुम्ही निवडू शकता. तुमची आवडती कार रस्त्यावरून जाताना तुम्ही पाहता, तेव्हा आयुष्यानेच तुमच्यासाठी ती कार सादर केलेली असते. या कारवर तुम्ही प्रेम केले तर ती तुमच्याजवळ असल्यातच जमा आहे, पण दुसऱ्याकडे ती कार आहे म्हणून तुमच्या मनात मत्सर निर्माण झाला तर मात्र ती गमावण्याची शक्यता जास्त आहे. तुम्ही जी निवड करू शकला पाहिजे यासाठी आयुष्याने ते तुमच्यासमोर आणलेले असते आणि त्याबद्दल प्रेम वाटून तुम्ही ती निवड केली पाहिजे. दुसऱ्यांकडे काही गोष्टी आहे व ती गोष्ट तुमच्याकडे नाही, याने खरेच काही फरक पडतो का? आयुष्य तुमच्यासमोर सारे काही सादर करत असते. त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटले तर ती गोष्ट तुम्ही तुमच्याजवळ आणलेली असते. एखाद्या आनंदी जोडप्याला तुम्ही बघता आणि तुम्हाला असे वाटू लागते की आपल्यालाही आयुष्यात असा जोडीदार हवा, तेव्हाच तसा जोडीदार तुम्हाला तुमच्या आयुष्यात येणार हे आयुष्याने ठरवलेले असते. पण तुम्हाला जर त्यांना बघून वाईट वाटले किंवा एकटेपणा वाटला तर तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केलेली असते. तुम्हाला जे हवे त्यासाठी तुम्ही प्रेम व्यक्त केले पाहिजे. तुमचे वजन जास्त आहे आणि रस्त्यावरून चालत असताना योग्य शरीरयष्टी असलेली व्यक्ती तुमच्या बाजूने गेली, तुम्हाला कसे वाटेल? आयुष्यानेच असे शरीर तुम्हाला सादर केलेले नसते आणि असे शरीर तुमचे नसल्याने तुम्हाला वाईट वाटले आणि तुम्ही म्हटले असे शरीर मला नको, तर तुम्ही नकारात्मकता व्यक्त करत असता. तुम्हाला एखादा आजार झाला असेल तर तुमच्या आजूबाजूला मात्र निरोगी माणसे आहेत आणि तुम्हाला कसे वाटेल? आयुष्यानेच तुम्हाला अशी माणसे सादर केलेली असतात ज्यामुळे तुम्हाला चांगले आरोग्य लाभणार आहे आणि तुम्हाला याबद्दल वाईट न वाटता चांगले वाटते. जर तुम्ही चांगल्या आरोग्याची निवड करत असता तर दुसऱ्या माणसाकडे काही चांगले असल्याने तुम्हालाही चांगले वाटत असेल तर तेच तुम्ही तुमच्याकडेही घेत असता. दुसऱ्या व्यक्तीला मिळालेल्या यशाबद्दल तुम्हाला चांगले वाटते. इतरांच्या आनंदात तुम्हाला आनंद वाटला, याचा अर्थ आयुष्याच्या कॅटलॉगमधून तुम्ही त्याच गोष्टींची निवड करत असता आणि त्या गोष्टी तुमच्याकडे आणत असता. आपल्याकडे असायला हव्यात अशा क्षमता असलेली एखादी व्यक्ती तुम्हाला भेटली तर त्या क्षमतांवर प्रेम करा. त्या क्षमता तुमच्याकडे येतील. दुसरी व्यक्ती हुशार, सुंदर, बुद्धिमान असेल तर त्या क्षमतांवर प्रेम करा आणि त्यांचीच निवड तुमच्यासाठी नक्कीच करा. तुम्हाला मूल हवे आहे आणि तुम्ही खूप प्रयत्न करत आहात. अशा वेळी इतर पालकांना बघितले की तुम्हालाही आनंद व्हायला हवा. तुम्हाला त्यांना बघून उदासीन वाटले पण व आपल्याला मूल नाही याची जाणीव झाली तर मात्र तुम्ही या आनंदाला पुढे ढकलत जाता. जेव्हा तुमची मुलं बघता तेव्हा आयुष्याने तुम्हाला दिलेली हीच एक संधी असते आणि तुम्ही निवड करू शकता. एखादा खेळ खेळत असताना तुम्ही हरता आणि समोरची व्यक्ती जिंकते. नोकरीतील तुमच्या सहकार्याला पगारवाढ मिळते, कोणी लॉटरीला जिंकतो आणि तुम्ही मैत्रीण किंवा मित्र तुम्हाला सांगतो की त्या जोडीदाराने त्यांना काही सुंदर भेट दिली आहे किंवा त्यांनी एक छान नवीन घर घेतले आहे, त्याला मुलाला शिष्यवृत्ती मिळाली आहे. तेव्हा त्यांच्या इतकाच आनंद तुम्हाला झाला पाहिजे, कारण अशाच वेळी तुम्ही सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त करत असता आणि प्रेम व्यक्त करत असता आणि तुमच्याकडे ते येण्याचा हा मार्ग असतो. तुम्ही तुमच्या स्वप्नातील कार, एखादे आनंदी जोडपे, सुडोल शरीर, मुले, एखाद्या माणसातील क्षमता आणि काही ते तुम्हाला हवे आहे ते जेव्हा बघता तर तुम्ही त्याच्या प्रकारच्या लहरींवर हात असा त्याचा अर्थ होतो. आनंदी राहा, कारण त्यानेच तुमची निवड ठरत असते. आयुष्य साध्या गोष्टी तुमच्यासमोर सादर करत असते जेणेकरून तुम्हाला काय आवडते व काय आवडत नाही ते तुम्ही निवडू शकाल. पण केवळ प्रेमामुळेच तुम्हाला जे हवे ते मिळू शकते. आयुष्याच्या कॅटलॉगमध्ये तुम्हाला न आवडणाऱ्या अनेक गोष्टी असतात, त्यामुळे नकारात्मक भावना व्यक्त करून त्या गोष्टी निवडू नका. इतर लोकांबद्दल जर तुम्ही नकारात्मक भावना व्यक्त केल्यात तर तशाच प्रकारच्या भावना तुम्ही नियंत्रण देत असता आणि एखादा गोष्टीबद्दल मत्सर वाटला तर तशीच नकारात्मकता तुम्हाला अनुभवास येते. केवळ प्रेमाचा आवेगच तुम्हाला चांगल्या गोष्टी मिळवून देत असतो. ज्या व्यक्ती खरेच प्रेम व्यक्त करतात त्यांच्यासोबतच ती जादू होत असते आणि तितके जास्त प्रेम ती देतात तितकेच त्यांना ते मिळत नक्कीच जाते. एकच कायदा आहे तुमचा, तर प्रेमाच्या आवेगासाठीचा एक सोपे तंत्र आहे आणि ते तंत्र तुम्ही नक्कीच वापरले पाहिजे. यामुळे तुम्ही प्रत्येक माणसासोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये चांगल्या पद्धतीने वागू शकाल. प्रेमाच्या कायद्यासंदर्भात जगात एक व्यक्ती आणि एक व्यक्ती असते, ती म्हणजे तुम्ही. दुसरे कोणीही नसते, कारण तुमच्या भावनांचं तुमचा आकर्षणाचा नियम प्रतिसाद देत असतो आणि तुम्ही किती देता तेच महत्त्वाचे असते. इतर व्यक्तींच्या बाबतीत तेच खरे असते बरे, की त्यामुळे तुम्हीच या कायद्याच्या बाबतीत खरे असता. आकर्षणाच्या कायद्यासाठी दुसरी व्यक्ती म्हणजे तुम्ही असता.
दुसऱ्या व्यक्तीबद्दल तुम्हाला काय वाटते, तुम्ही कसा विचार करता किंवा दुसऱ्या माणसाबद्दल कसं बोलता, त्यांच्यासाठी काय करता, तुम्ही स्वतःसाठी जसे वागता तसेच दुसऱ्यांसाठी वागले पाहिजेत. दुसऱ्यांबद्दल मत तयार करा व त्यांच्यावर टीका करा. अशा वेळी तुम्ही स्वतःवरच टीका करत असता. प्रेम द्या आणि कौतुक करा, तेच तुम्ही स्वतःला देत असता. आकर्षणाचा नियम म्हणजे दुसरे काहीही नाही. त्यामुळे तुम्हाला हवी असलेली गोष्ट समोरच्या माणसाकडे असल्याने काही फरक पडत नाही. त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटले की ती गोष्ट तुमच्याकडे आलीच म्हणून समजा आणि तुम्हाला जे आवडत नाही त्यामुळे सरळ दुर्लक्ष करा आणि त्याला वाईट म्हणू नका. मग तुमच्याकडे ते येणार नाही. आकर्षणाच्या कायद्यासाठी केवळ हो हा एकच शब्द आहे. न आवडणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि त्यांच्या प्रती कोणत्याही भावना व्यक्त करू नका. न आवडणाऱ्या गोष्टींना नाही म्हणू नका, कारण नाही म्हणण्याने त्या गोष्टी तुमच्याकडेच परत येतात. न आवडणाऱ्या गोष्टींना तुम्ही जेव्हा नाही म्हणता तेव्हा त्या गोष्टींबद्दल तुमच्या मनात नकारात्मकता भावना असतात आणि त्यामुळे त्या गोष्टी तुमच्याकडेच परत येतात. त्यातून तुमच्या आयुष्यातही नकारात्मक गोष्टी निर्माण होतात. तुम्ही कोणत्याही गोष्टीला नाही म्हणू शकत नाही, कारण जेव्हा तुम्ही म्हणता मला हे नको आहे तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या कायद्याला हो म्हणत असता. वाहतुकीचा हा खोळंबा भयानक आहे. ही सेवा चांगली नाही. त्यांना खूप उशीर झाला आहे आणि इथे खूप कलकलाट आहे. हा चालक जरा वेळाच आहे. मला किती वेळ ताटकळत ठेवले आहे. अशी वाक्ये उच्चारणा तुम्ही या गोष्टींना आमंत्रण देत असता. मग त्या तुमच्या आयुष्यात येतात. तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टींपासून दूर राहा आणि त्यांच्या प्रती कोणत्याही भावना व्यक्त करू नका, कारण त्यांना तुमच्या आयुष्यात काहीच स्थान नाही. वाईट बघू नका, वाईट ऐकू नका आणि वाईट बोलू नका. त्यापेक्षा तुम्हाला जे आवडते त्याबद्दल प्रेम व्यक्त करा. चांगले काही ऐकल्यावर त्याला हो म्हणा. चांगल्याची चव चाखल्यानंतर त्याला चांगले म्हणा. चांगले ऐकल्यावर चांगले म्हणा. चांगला स्पर्श अनुभवल्यावर चांगले म्हणा. तुमच्याकडे ही गोष्ट आहे का नाही या गोष्टीला महत्त्व नाही. त्या गोष्टीला हो म्हणा, कारण मग तुम्ही त्या गोष्टीला निवडत असता. तुम्हाला जे हवे आहे ते मिळवणे खरेच शक्य असते आणि याला मर्यादा नसतात. फक्त तुम्ही खरी इच्छा मनात धरली पाहिजे. विश्वास कशाचीही कमतरता नाही आणि जेव्हा लोकांना कशाची कमतरता जाणवते त्याचे कारण केवळ प्रेमाचा अभाव हेच असते. आरोग्य, पैसा, आनंदाचे स्रोत कशाचीही कमतरता नसते. मागणीप्रमाणेच पुरवठा होत असतो. प्रेम द्या आणि या गोष्टी मिळवा. तुमचे आयुष्य तुमची कथा असते. तुमच्या आयुष्याची कथा तुम्हीच तयार करत असता आणि तुम्हीच ती घडवत असता. मग कोणतीही गोष्ट हे तुम्ही सांगत आहात. तुम्ही करू शकत असणाऱ्या आणि करू शकत नसणाऱ्या गोष्टी असतात. यावर तुमचा विश्वास आहे का? तुमची कथा आहे का? कारण ही गोष्ट खरी नाही. इतर कोणापेक्षा कमी आहात असे तुम्हाला कोणीही सांगत असेल तर त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला खूप मर्यादा आहेत असे कोणी सांगितले तर त्याकडे लक्ष देऊ नका. तुम्हाला जे आवडते तो तुम्हाला मिळणार नाही असे कोणी म्हटले तर त्याकडेही लक्ष देऊ नका. तुमच्या जगण्याला फारशी किंमत नाही, फारसे महत्त्व नाही असे कोणी सांगितल्यास लक्ष अजिबात देऊ नका. तुम्ही खास नाही व तुम्हाला खूप प्रगती करणे गरजेचे आहे असे कोणी सांगितल्यास लक्ष देऊ नका. तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकणार नाही. तुम्हाला जे व्हायचे आहे ते तुम्ही साध्य करू शकणार नाही असे कोणी सांगितल्यास लक्ष देऊ नका. याकडे तुम्ही लक्ष दिले तर तुम्ही स्वतःवरच मर्यादा घालून घेता. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे हे खरे नसते. कोणतीही गोष्ट तुमच्यासाठी एकदम चांगली नसते किंवा खूपही वाईटही नसते. प्रेमाचा आवेग सांगतो तुम्ही जे काही देता ते परत मिळत असते. याचा अर्थ असा होतो की तुम्ही योग्य तेच नाही. प्रेमाचा आवेग सांगतो तुम्हाला जे हवे आहे ते करायचे आहे किंवा तुमच्याकडे आहे त्याबद्दल प्रेम व्यक्त करा व मग तुम्हाला ते नक्कीच मिळेल. तुम्ही योग्यतेचे नाही असा याचा अर्थ होतो का? मग तुम्ही नक्कीच एका विशिष्ट पात्रतेचे व योग्यतेचे हात अयोग्य असे काही तुम्ही केल्याने तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला याची जाण होणे व तुम्ही ते स्वीकारणे हे सुद्धा आकर्षणाच्या नियमांच्या दृष्टीने महत्त्वाचे असते. तर खरे जग सुरुवातीच्या काळात फक्त शक्यता होत्या. त्यांचे निरीक्षण केल्यावरच विश्व अस्तित्वात येऊ शकणार होते. लाखो वर्षांनी हे निरीक्षण झाले, त्यामुळे काही फरक पडत नाही. विश्व अस्तित्वात आहे कारण आपण त्याबद्दल जागरूक आहोत. तुम्ही जे जग बघता त्यामागे मला तुम्हाला घेऊन जायचे आहे, कारण बहुतेक गोष्टी ज्या तुम्ही बघत असता त्या तसेच असतात असे नाही. या अदृश्यातील काही धाडसी पावले तुमच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकतात. तुम्ही त्याकडे एकदम एक मर्यादित चांगले आयुष्य जगू शकतात आणि खऱ्या जगाबद्दल तुमचे जे विचार असतात ते बरोबर नसतात. तुम्हाला जितके जाणवते असते तितके त्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला कळत असते. आयुष्य आणि विश्व या दोन्हीच्या बाबतीत ही खरी गोष्ट आहे. पैसा, आरोग्य आणि स्रोत मर्यादित आहेत आणि तुम्हाला वाटत असेल
पण ते खरे नाही. यापैकी कशाची कमतरता नाही. अनेक पृथ्वी आणि खूप अज्ञात विश्व अस्तित्वात असल्याचे भौतिकशास्त्र सांगते आणि आपण पृथ्वीवरून इतर ग्रहांवर एका सेकंदात जाऊ शकतो. विज्ञानाद्वारे उभयणारे हे जग खूप खरे आहे. खऱ्या जगाशी अध्यात्म आणि दाखवणाऱ्या लहरी या जगात आपल्याला दिसून येतात. पण त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या अगणित अशा सत्यता देखील आपल्यासोबतच राहतात आणि ते आपल्यासोबत असतात, पण ते आपल्याला जाणवत नाहीत. खऱ्या जगात वेळेची वानवा आहे आणि असे तुम्हाला वाटत असेल आणि त्यामुळे तुम्ही अत्यंत धाईत आणि तुमचे आयुष्य जगत असाल तर पण थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी सांगितले आहे की वेळ हा मृगजळासारखा असतो. भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्य यातील फरक केवळ मृगजळासारखा आहे. खरे जग हे जिवंत व मृत गोष्टींपासून बनलेले आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण या विश्वात सारे काही जिवंत असते आणि काही मृत नसते. तारे, सूर्य, ग्रह, पृथ्वी, हवा, पाणी आणि सहा गोष्टी या गोष्टी सतत खदखद असतात आणि हेच खरे उदयास येत असणारे जग आहे. झाडांमध्ये एक संवेदना असते जी तुमचे प्रेम समजू शकते आणि त्याला प्रतिसादही देत असते, पण आपण ज्या पद्धतीने व्यक्त होतो तसेच ते होत नाहीत किंवा आपण समजू शकू अशा पद्धतीने ते व्यक्त होत नाहीत. तुम्ही जे बघता ते सारे काही खरे जग आहे व ते बघू शकत नाहीत ते जग खरे जग नाही असे तुम्हाला वाटू शकते. पण एखादा रंग तुम्ही जेव्हा बघता तेव्हा तोच रंग असेल असे नाही. प्रत्येक गोष्ट अनेक रंग शोषून घेते व वेगळाच रंग त्यातून परावर्तित होतो. त्यामुळे आकाशही निळे नसते असे आपण म्हणू शकतो. अनेक प्रकारचे आवाज आपण ऐकू शकत नाही कारण ते आपल्याला ऐकण्याच्या क्षमतेच्या पलीकडचे असतात, पण ते आवाज खरे असतात. अल्ट्राव्हायोलेट किंवा इन्फ्रारेड रंग तुम्ही बघू शकत नाही कारण ते आपल्याला क्षमतेपलीकडचे असते. आपल्याला ज्ञात असलेल्या प्रकाशाच्या लहरी जर माउंट एव्हरेस्ट एवढे आहेत असे धरले तर त्यातल्या आपण बघू शकतो त्या एखाद्या गोल बॉलपेक्षाही लहान आहेत. तुम्ही बघू शकता व स्पर्श करू शकता अशा गोष्टींपासून जग बनलेले आहे असे तुम्हाला वाटत असेल, पण काही ठोस नसते. ज्या खुर्चीवर तुम्ही आता बसलेले असाल ती सुद्धा हलणाऱ्या ऊर्जेपासून बनलेली आहे आणि मग तुमची खुर्ची किती खरी आहे. जग हे एका मृगजळासारखे आहे. की बाब एखादा हुशार माणूस ओळखून असतो, त्यामुळे हे जग खरे आहे असे मानून तो चालत नाही. त्यामुळे तो दुःखांपासून दूर राहतो. तुमची कल्पनाशक्ती म्हणजे केवळ विचार आणि स्वप्न आहेत व त्यांच्या खऱ्या जगात काही स्थान नाही असे तुम्हाला वाटत असेल तर देखील वैज्ञानिकांसाठी सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे एखाद्या गोष्टीवरून त्यांच्या वैज्ञानिक विश्वास दूर सारून प्रयोगशील राहणे, कारण नाहीतर त्यांच्या प्रयोगाच्या निष्कर्षावर त्यांच्या विश्वासाचे प्रतिबिंब दिसून येण्याची शक्यता असते. मानवी कल्पनाशक्तींची हीच ताकद आहे. प्रयोगाच्या अनुभवावरून जसा शास्त्रज्ञांचा विश्वास प्रतिबिंबित होऊ शकतो तसाच मानवी आयुष्यावर देखील या विश्वासाचा परिणाम दिसून येतो. तुमचा विश्वास मग तो खरा असो किंवा नसो तुमचे जग निर्माण करतो. हे खरे आहे असे तुम्ही ज्याबद्दल कल्पना करता त्यांची तुम्हाला जाणीव असते आणि त्यामुळेच तुमचे असे एक जग तयार होत असते, कारण ते तुम्ही आकर्षणाच्या कायद्यासाठी देत असता ते तुमच्याकडे परत येणार असते. जे जग तुम्ही बघता त्यापेक्षा तुम्हाला कल्पनेतील विश्व जास्त खरे असते. तुमचे ज्याचे स्वप्न बघितले आहे ते असे आयुष्य जगता येणार नाही. तुम्हाला वाटत असेल तर आकर्षणाच्या नियमा देखील तसाच प्रतिसाद तुम्हाला देत असतो आणि तेच तुमचे खरे जग असते किंवा होऊन बसते. तुम्ही बघू शकता व स्पर्श करू शकता अशा गोष्टींवर विश्वास ठेवणे म्हणजे विश्वास ठेवणे होत नाही, पण न दिसणाऱ्यावर विश्वास ठेवणे हे जेत्याचे काम असते आणि आशीर्वादांचाच तो एक भाग असतो. मानवी इतिहासात मर्यादांची कथा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात राहिली आहे, पण आता खरी गोष्ट सांगायची वेळ आली आहे. खरी कथा काय असते? तुम्ही एक अमर्यादित आणि अस्तित्वात आहात ही खरी बाब आहे आणि जग आणि विश्व अमर्यादित आहेत ही खरी गोष्ट आहे. तुम्ही बघू शकणार नाही असे खूप मोठे जग व अनेक शक्यता आहेत, पण हे सारे अस्तित्वात असते. तुम्हाला एक वेगळी गोष्ट सांगणे सुरू करावे लागेल आणि तुमच्या छानशा आयुष्याची गोष्ट सांगणे तुम्हाला सुरू करावे लागेल, कारण तुम्ही जशी गोष्ट सांगाल चांगली किंवा वाईट आकर्षणाच्या नियमानुसार तेच तुमचे आयुष्य असणार आहे आणि तीच तुमच्या आयुष्याची कथा असणार आहे. तुम्हाला जे हवे आहे त्याची कल्पना करा व ते तुम्हाला जाणू द्या आणि तेच तुम्हाला तुमच्या आयुष्यात परत मिळणार आहे. शक्य असेल तेवढे प्रेम द्या, शक्य असेल तेवढे चांगले वाटू द्या. माणसे, परिस्थिती, घटना यांच्या रूपात प्रेमाचा आवेग तुमच्या भोवती राहील आणि तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला करता येईल. तुम्हाला जे हवे आहे ते तुम्हाला मिळेल. तुम्हाला काय आवडते, तुम्हाला काय हवे आहे, तुमच्या आयुष्याच्या गोष्टींबद्दल
तुम्हाला जे आवडत नसेल ते तुम्ही सोडून द्या आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच फक्त ठेवा. भूतकाळात घडलेल्या गोष्टी तुम्ही धरून ठेवाल तर मग प्रत्येक वेळी कोणत्याही बाबतीत त्या राहतील आणि त्या तुमच्याकडे परत येतील. त्याचा तुमच्या आताच्या जीवनावर परिणाम नक्कीच होईल. लहानपणी घडलेल्या तुम्हाला न आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्या व तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी सोबत ठेवा. वयात येत असतानाच नावडत्या गोष्टी सोडून द्या आणि चांगल्या गोष्टींची आठवण ठेवा. भूतकाळातील साऱ्या गोष्टी घडून गेलेल्या असतात, संपलेल्या असतात व त्यावेळी तुम्ही जसे असता तसे तुम्ही आता असणार नाहीत. मग त्या साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत कशासाठी ठेवायच्या ज्याने तुम्हाला वाईट वाटणार आहे. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी खणून काढण्याची तुम्हाला काही आवश्यकता नाही. फक्त तुमच्या कथेत त्या ठेवू नका. महान, निरंतर आणि अतुलनीय असा आवेग आपल्या सर्वांच्या पुढे नेत असतो. पण अशा परिस्थितीमुळे पुढे जात असताना अनेक जण खोंगाळून राहतात आणि मागे वळून बघतात. नकळतपणे ते आवेगाला विरोध दर्शवत असतात. म्हणून तुम्ही आयुष्यात कधीच मागे वळून बघू नका. फक्त आपला यश बघा आणि आपलं टार्गेट बघा. तुम्ही कसे बळी ठरत आहात याचीच कथा तुम्ही सांगत राहिलात तर तिची चित्रे तुम्हाला दिसत राहतील. आणि इतर लोकांसारखे तुम्ही हुशार नाही, आकर्षक नाही, बुद्धिमान नाही असेच तुम्ही सतत सांगत राहिलात तर तुम्ही बरोबर आहात, कारण तेच तुमच्या आयुष्याचे चित्र बनून राहील. तुम्ही तुमचे आयुष्य जेव्हा प्रेमाने भरून टाकाल, शरम, पश्चाताप आणि इतर सगळ्या नकारात्मक भावना तुम्हाला सोडून निघून जात असल्याचे तुम्हाला आढळेल. मग तुम्ही एक छान गोष्ट सांगू लागाल आणि प्रेमाचा आवेग तुमचे आयुष्य प्रकाशमान करून टाकेल. प्रेम ही पृथ्वीवरील सगळ्यात महान शक्ती आहे. ती सर्वांना जिंकून घेते. तुम्हाला जे आवडते त्याच गोष्टी तुमचे आयुष्य तुमच्यासमोर सादर करत असते. तुम्हाला हवी असलेली एखादी गोष्ट दुसऱ्या कोणाकडे असेल तर ती तुमच्याकडेच आहे असा आनंद तुम्हाला झाला पाहिजे. त्याबद्दल तुम्हाला प्रेम वाटले तर ती गोष्ट तुम्ही तुमच्याकडे आकर्षित करून घेत असता. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुम्ही बघता तेव्हा त्याच गोष्टींच्या लहरींवर तुम्ही असता. आणि तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टींची यादी आयुष्याच्या कॅटलॉगमधली असते. त्यामुळे वाईट भावना व्यक्त करून त्यांना आमंत्रण देऊ नका. तुम्हाला आवडत नसलेल्या गोष्टी सोडून द्या आणि त्यांच्यासाठी त्यांच्या प्रती कोणत्याही भावना व्यक्त करू नका. त्यापेक्षा चांगले काही बदल बघितले की त्या गोष्टीला हो म्हणा आणि त्या गोष्टी आत्मसात करा. तुमच्या भावनांना आकर्षणाचा नियम प्रतिसाद देत असतो आणि तुम्ही काय देता ते महत्त्वाचे असते. आकर्षणाचा नियम हा तुमचाच नियम असतो. दुसऱ्यांच्यावर टीका केलीत तर तशीच टीका तुमच्यावरही नक्कीच होईल. प्रेम आणि कौतुक दिले तर तेच तुम्हाला अनुभवायला मिळेल. एखाद्याकडे कोणत्या गोष्टीची कमतरता असेल तर ती केवळ प्रेमाच्या अभावामुळे असते. तुम्ही चांगले असता, अयोग्य काही तुम्ही केलेले असेल तर ते तुम्हाला जाणून तुमची ती चूक स्वीकारल्यास तुम्ही त्यातून मुक्त होता. आणि तुमचा विश्वास मग तो खरा असो वा नसो तुमचे जग घडवत असतो. तुम्ही जे जग बघता त्यापेक्षा तुमच्या कल्पनेतील जग खरे असते, कारण तुमच्या कल्पनेतूनच तुमची जगे निर्माण होत असतात आणि तसेच तुमचे आयुष्य घडत असते. तुम्ही जी गोष्ट सांगाल, चांगली किंवा वाईट, तीच तुमच्या आयुष्यातील गोष्ट नसेल आणि असेलही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातील चांगली गोष्ट सांगायला सुरुवात करा. आकर्षणाचा नियम ते तुम्हाला परत देईलच, कारण जे तुम्ही मागाल तेच तुम्हाला आयुष्य परत देत असतो. म्हणून तुम्ही आयुष्याकडे काय मागता हे खूप महत्त्वाचे आहे. म्हणून तुम्ही आयुष्याकडे नेहमी चांगल्या गोष्टी मागितल्या पाहिजे आणि तुम्ही नेहमी माझे चांगले होत आहे असेच म्हटले पाहिजे. मग चांगल्या गोष्टी घडतात जेव्हा आपण ते शोधत राहतो. आम्हाला वाचवण्यासाठी उच्च शक्तीची शांतपणे वाट पाहणे शहाणपणाचे आहे. तुमचे आयुष्य खूप मोठे होणार आहे. तुम्ही कठीण काळात खंबीर व्हा आणि आता धीराने वाट पहा, आनंदी व्हा, कारण देव मदत पाठवत आहे आणि बरे करणारे आशीर्वाद आणि आश्चर्यकारक उत्तरे मागणारा तुमच्या मार्गाने आश्चर्यकारक ठरतात. आणि सर्वत्र चिंतेत होण्याऐवजी देवाशी बोला आणि चांगल्या गोष्टींसाठी धन्यवाद म्हणा आणि त्या बदल्यात परिस्थिती कठीण असतानाही तुम्हाला खरोखर शांती मिळेल. जेव्हा तुम्हाला भीती वाटते किंवा अस्वस्थ वाटते म्हणून तुम्हाला लक्षात ठेवा की देव तुमचा सर्वात चांगला मित्र आहे, जो तुम्हाला सामर्थ्य मार्गदर्शन करण्यास तयार आहे. आणि माझ्या प्रिय बाळा असे देव म्हणतो, या विश्वाला विशाल विस्तारामध्ये सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक श्वास माझ्या प्रिय बाळाला आशीर्वाद देत आहे. जर तुमचा माझ्यावर विश्वास असेल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे असे संदेश तुम्ही ऐकत जा. तुम्ही जिवंत असतानाच प्रत्येक क्षण तुम्ही अनुभवलेला प्रत्येक आनंद आणि तुमच्यासमोर येणारे प्रत्येक आव्हान हा स्वामी समर्थांचा आशीर्वाद घेतल्यास जीवन तुमच्यावर होणाऱ्या असंख्य आशीर्वादांचा पुरावा ठरेल. तुम्हाला स्वामींचे आशीर्वाद नक्कीच मिळत जातील. मला तुला काही सांगायचे आहे, मला तुला वेळ हवा आहे आणि म्हणून माझ्या मुला आज मी माझा वेळ काढणार आहे. मला काहीतरी बोलायचे आहे, जेणेकरून मला जे काही द्यायचे आहे
ते मी तुला देऊ शकेन. तू यावेळेचा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मग तू हा संदेश नीट ऐक. तुझे जीवन आता मी बदलून टाकणार आहे. बाळांनो, जीवनात एक आकर्षणाचा नियम असतो. त्या नियमानुसार जर तू चाललास तर तुला हवे ते तुला मिळू शकेल. जर तू ट्रॅफिकमध्ये असलास आणि तू म्हणलास की मी ट्रॅफिकमध्ये फसलो आहे, आता मी पुढे जाऊ शकत नाही, तर तू नेचर आणि आपले जे भोवतालचं जे विश्व आहे त्याला सांगत आहेस की मला उशीर होत आहे, मग ते तुला उशीरच करून देईल. म्हणून तू जसे बोलतो तसे तुझ्यासोबत होत जाते. हाच आकर्षणाचा नियम आहे. म्हणून आपण नेहमी चांगले बोलले पाहिजे. कुठून ना कुठून तरी आपल्याला मदत देव हा नक्कीच करत असतो. म्हणून तुम्हाला म्हणतो की आकर्षणाचा नियमाचा वापर करा आणि तुम्ही जे वापरत आहात आणि तुम्ही ज्या गोष्टी बोलत आहात त्यांकडे लक्ष द्या आणि त्या गोष्टी सुधारा. म्हणून काही लोक म्हणतात की नेहमी पॉझिटिव्ह बोला आणि चांगले बोला. तर त्यामागचे कारण हेच असते, जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह बोलता तशाच गोष्टी तुमच्यासोबत घडत जातात आणि तेच तुमच्यासोबत तुमचे आयुष्य बनून जाते. म्हणून तुम्ही कोणत्या गोष्टीचा विचार न करता व कोणत्या गोष्टींचा विचार करावा हे तुम्ही ठरवले पाहिजे आणि चांगल्या गोष्टी तुम्ही तुमच्या मुखातून ऐकल्या पाहिजेत आणि बोलल्या पाहिजेत. म्हणून मित्रांनो, एक लक्षात ठेवा, तुम्ही जेवढे चांगले आणि पॉझिटिव्ह बोलाल त्याच गोष्टी तुमच्यासोबत होत जातील. जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर तुम्ही त्या गोष्टी तुम्ही इमॅजिन केल्या पाहिजे आणि तुमच्या मनात त्यांचे घर झाले पाहिजे व सतत ते तुमच्या डोक्यात फिरत राहिले पाहिजे व मी यशस्वी झालो आहे असे तुम्ही उच्चार केले पाहिजे आणि तसेच तुम्ही भावना तुम्ही व्यक्त केल्या पाहिजे आणि त्या भावना तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरापर्यंत नक्कीच पोहोचवतील आणि त्याच भावना तुम्हाला भरपूर काही तुमच्या आयुष्यात देऊन जातील. एवढे लक्षात ठेवा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय श्री हनुमान, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.